नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे विजन 24/7, जो देईल साथ संघर्षापासून यशापर्यंत। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ऍडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे बघणार आहोत। खूप जणांना प्रॉब्लेम होतो सर, मला म्हणजे खूप सारे क्वेश्चन येतात सर, हाऊ टू डाउनलोड ऍडमिट कार्ड, कसं ऍडमिट कार्ड डाउनलोड करावं। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर माहिती देणार आहे की ऍडमिट कार्ड कसे डाउनलोड करावे। ज्यांनी या व्हिडिओवरती क्लिक केलाय त्यांनी या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे। पण सगळ्यांनाच माहिती आहे काय करायचं व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी। Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon. चला तर मित्रांनो, स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। पण व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी पुन्हा एकदा स्वागत करतो सगळ्यांचं आणि व्हिडिओ स्टार्ट करतो। आता ऍडमिट कार्ड आलंय तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला तुमची एकदम स्टडी वाढवायची आहे, बरोबर। कसं आहे, आता स्टडी करण्याची गरज नाहीये। आता काय करायचं, आता फक्त आणि फक्त टॉपिक वाईज मॉक टेस्टवर ध्यान द्यायचंय। आणि मी तुम्हाला म्हणलं होतं की मी तुमचा साथ एंड पर्यंत देणार आहे मित्रांनो। त्यामुळे हे 3 दिवस मी तुमच्यासाठीच देणार आहे मित्रांनो। खूप सारे मॅरेथॉन पण घेणार आहे आणि ऍप मध्ये जेवढेही मॉक टेस्ट असतील, जेवढेही क्लासेस असतील, जेवढे बॅचेस असतील, त्या प्रत्येक बॅचेस मध्ये प्रत्येक टॉपिक वाईज मॉक टेस्ट मध्ये जर 200 असेल तर ते तुम्हाला 100 ला पडेल। म्हणजेच तुम्हाला 50% डिस्काउंट आजपासून स्टार्ट होणार आहे मित्रांनो, ते एक्झाम पर्यंत। कधीही एक्झाम पर्यंत डाउनलोड करा, तुम्हाला मिळणार आहे 50% डिस्काउंट प्रत्येक डीएपीएससी स्टुडंटना फक्त, बरोबर। मग लगेच डाउनलोड करा विजन 24/7 ऍप आणि टॉपिक वाईज मॉक टेस्ट सोडवा आणि आपला रिझल्ट बघा, त्याचं विश्लेषण करा आणि सोबत तुम्हाला काही एमसीक्यू सेशन पण मिळणार आहेत मित्रांनो, बरोबर। मॅडम पण मी पण घेतलेले आहेत आणि मॅडम पण घेणार आहेत आणि आणखी पण एक केमिस्ट्रीची मॅडम घेणार आहेत, थोडेसे गणेश सर पण घेणार आहेत, बरोबर। त्यामुळे मित्रांनो तुमचा हा एक फायदा होणार मित्रांनो टॉपिक वाईज मॉक टेस्ट घेतल्यावर। तर मित्रांनो लगेच डाउनलोड करा आणि स्टडी करत राहा। बघा सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, तर बघा सगळ्यात आधी काय करायचंय, आपल्याला आपलं जे लॉग इन पेज असतं, जे तुम्हाला इथे दिसत असेल त्या पेजवरती तुम्हाला जायचंय। तिथे तुम्हाला आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि आणखी एक तो कोड आहे, तो कोड पण टाकून द्या, बरोबर। नंतर तुम्हाला लॉग इन वर क्लिक करायचंय। मग लॉग इन वर क्लिक केल्यावर काय करायचं सर, एवढं सर आम्ही खूप वेळचं करत आहोत सर, पण या पुढे काय करायचंय ते पण तुम्हाला सांगतोय मित्रांनो, थोडा वेट करा। बघा रे मित्रांनो, आता तुम्ही जेव्हा लॉग इन वर क्लिक केलं तुमच्या समोर एक असं पेज आलं असेल ज्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन डिटेल दिसतात, पोस्ट सिलेक्शन दिसते आणि हेल्प दिसते। तर तुम्हाला क्लिक करायचं पोस्ट सिलेक्शन मध्ये आणि पोस्ट सिलेक्शन मध्ये केल्यावर तुमच्या समोर एक असं पेज येणार जे तुम्हाला दिसत असेल बॅकग्राऊंडला। आणि असं पेज आल्यावर तुम्हाला कुठं क्लिक करायचं, तुम्हाला एक ते ऍक्शनच्या खाली एक तुम्हाला एक दिसतं ना तो डॉट रेड मध्ये, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचंय। मग तुम्ही जेव्हा त्यावर क्लिक कराल तेव्हा तुमच्या समोर एक ऍप्लिकेशन आयडी ओपन होणार, तुमची म्हणजे जेवढे ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो ओपन होणार, ते ऍप्लिकेशन फॉर्म दिसणार, ते ऍडमिट कार्ड दिसणार आणि तुम्ही ऍडमिट कार्डवर क्लिक केल्यावर तुमचं ऍडमिट कार्ड तिथूनच डाउनलोड होणार आहे, बरोबर। मग तिथून तुम्ही ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।